चला तर मंडळी, लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। बाप्पा येणार आहेत म्हणजे त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक तर झालेच पाहिजे। खूप साऱ्या टिप वापरून आपण आज उकडीचे मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात प्रथम आपण उकडीच्या मोदकाचं साहित्य बघूया। तर इथे मी 1 वाटी तांदळाची पिठी घेतली, 1 वाटी वल्या नारळाचा खीस घेतलाय, अर्धी वाटी इथे खिसलेला गूळ घेतलाय, 2 चमचे साजूक तूप, थोडंसं मीठ, थोडीशी वेलची पूड आणि अर्धा चमचा इथे खसखस घेतलेली आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक कट केलेला सुकामेवा घेऊ शकता। तर आता आपण सर्वात प्रथम उकडीच्या मोदकाची उकड काढून घेऊया। तर गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला जितकी तांदळाची पिठी घेतली तितकंच पाणी टाकायचं आहे। तर इथे मी 1 वाटी तांदळाची पिठी घेतली, त्यासाठी 1 वाटीची तर मी पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये। त्यामध्ये थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा साजूक तूप टाकायचं आहे। पाण्याला आपल्याला चांगली खळखळून उकळी आणायची आहे। पाण्याला उकळी आली की घेतलेली 1 वाटी आपल्याला तांदळाची पिठी पाण्यामध्ये टाकून द्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झालं की काय करायचं, लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केला की यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला उकड 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचे। असं केल्यानं उकड अगदी मऊसूत पडते आणि आपल्या मोदकाला चिरा पडत नाही। तर आता आपण बाजूला ठेवून देऊया उकड आणि लगेच आता आपण मोदकाचं सारण करायला घेऊया। तर गॅसवर इथे मी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकायचं। आता तूप थोडंसं गरम झालं की लगेच यामध्ये घेतलेली अर्धा चमचा खसखस टाकायची आणि मिडियम गॅसवरच आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे। फुल गॅस करायचा नाही, कारण खसखस लवकर भाजली नाही ते, म्हणून थोडीशी आपल्याला मिडियम गॅसवरच खसखस भाजून घ्यायची आहे। खसखस थोडीशी भाजली की लगेच यामध्ये बारीक कट केलेला सुकामेवा घालायचा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा घालू शकतात, नाही घातला तरी पण काही हरकत नाही, खूप मस्त लागतात अशी पण मोदकं। तर इथे मी काजू बदाम बारीक कट करून टाकले। तर थोडासा सुकामेवा भाजला की लगेच यामध्ये 1 वाटी आपण घेतलेला ओल्या नारळाचा खीस टाकायचा। ओल्या नारळाचा खीस पण आपल्याला मिडियम गॅसवर थोडासा भाजून घ्यायचा आहे। खीस भाजला की लगेच यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये खिसलेला गूळ घालायचा आणि गूळ चांगला आपल्याला खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स करून झालं की लगेच यामध्ये थोडीशी वरून आता वेलची पूड घालायची। वेलची पूड घातली ना मोदकाला खूप मस्त चव येते। लगेच आता हे चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं। तर आपलं हे सारण तयार आहे बघा। आता जरी हे पातळ वाटत असतं, जसं जसं गार होईल तसं तसं हे घट होतं। नंतर काय करायचं, एका प्लेटमध्ये हे सारण काढून घ्यायचं, म्हणजे लवकर थंड होतं। तरी ते मी एका प्लेटमध्ये सारण काढून घेतलं। तर आता आपण थंड व्हायला हे सारण ठेवूया, तोपर्यंत आपण उकड मळून घेऊया। तर आपल्या उकडीला पण इथे 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। एका परातीत काढून घ्यायची आपल्याला उकड। अगदी नरम पडते उकड ही 10 मिनिटं झाकून ठेवल्यानं आणि मोदकाला आपल्या चिरा पण पडत नाहीत। चांगला आता आपल्याला 10 मिनिटं ही उकड मळून घ्यायची आहे। जितकी चांगली तुम्ही ही उकड मळताना तितके चांगले आपले मोदक अगदी पांढरं शुभ्र लोण्यासारखे मऊसूद होते आणि मोदकाला चिरा पण पडत नाहीत। आता इथे मी मऊसूद अशी ही उकड मळून घेतलेली बघा। तुम्ही बघू शकता किती मस्त पांढरं शुभ्र आपली उकड झालेली आहे आणि अगदी मऊसूद अशी। तर आपली आता उकड पण मळून झालेली आहे। आता आपण मोदकं करायला घेऊया। तर आपलं सारण पण थंड झालेलं आहे बघा आणि घट्टसर झालेलं आहे। तर इथे मी आता मोदकाचा साचा घेतलेला आहे। तुमच्याजवळ साचा नसेल तर तुम्ही हाताने पण कळ्या पाडून मोदकं करता येते, पण थोडासा वेळ लागतो जास्त। तर इथे मी साच्याला थोडंसं तूप लावून घेतलं, कारण मोदक चिटकणार नाही। एक वेळेस लावलं तरी चालते, दुसऱ्या वेळेस लावायची गरज नाही। तर इथे मी साच्याला तूप लावून घेतले बघा। आता काय करायचं, साचा बंद करून घ्यायचा आणि आपल्याला उकडीचा छोटासा गोळा घ्यायचा आहे। तर इथे बघा मी छोटासा गोळा घेतलेला आहे उकडचा। आता काय करायचं, या आपल्याला मोदकाच्या साच्यामध्ये ही उकड ठेवून द्यायची आणि पातळ आपल्याला आवरण करायचे। थोडंसं तूप लावायचं म्हणजे बोटाला चिटकणार नाही उकड। चांगलं आपल्याला पातळ आवरण करायचं। पातळ आवरण नाही केलं ना तर नाही का मोदक खाताना खूप पिटाळ लागतो, म्हणून पातळ आवरण करायचं। जास्त पण पातळ करू नका, नाही तर मोदक फुटून जाईल। नंतर यामध्ये आपल्याला जितकं पसंत तितकं सारण भरायचं आहे बघा। सारण जास्त भरलं ना मोदक खायला खूप मस्त लागते, तर अप्रतिम अशी चवीला। तर इथे बघा मी सारण पण भरून घेतलेले। लगेच काय करायचं, आता आपल्याला मोदक बंद करून घ्यायचा आहे। या पद्धतीने मोदक करताना तुम्ही पहिल्याच प्रयत्नात खूप मस्त मोदक करतान, घरच्यांना तर खूपच आवडतील। तर बघा किती मस्त असं आपला हे मोदक झालेलं आहे। इथे मी बंद करून घेतलाय। तर इथे बघा किती मस्त सुंदर असा आपल्या गणपती बाप्पासारखाच हे मोदक तयार झालेला आहे, अप्रतिम असा। तर बघू शकता तुम्ही, जर तुमच्याजवळ साचा नसेल तर तुम्ही हाताने पण कळ्या पाडून मस्त असा मोदक करू शकतात, पण थोडासा वेळ जास्त लागतो कळ्या पाडायला। तर आपली इथे संपूर्ण मोदक करून झालेले आहेत। आता आपण मोदकाला वाफवून घेऊया। तर इथे मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। माझ्याजवळ टीम नाही वाफवायचं, म्हणून मी इथे पातेलं ठेवलंय। पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। इथे मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे बघा। पाण्याला चांगली उकळी आणायची, तोपर्यंत आपण मोदकं ठेवून देऊया। तर इथे मी चाळणी घेतलेली आहे, चाळणीमध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे। जर केळीचं पान नसेल तर तुम्ही चाळणीला पण तेल किंवा तूप लावून मोदकं ठेवू शकतात। तर इथे मी केळीच्या पाना मोदकं ठेवून दिलेले आहेत। पाण्याला पण आपल्याला चांगली उकळी आलेली आहे, पाण्याला उकळी आलेलीच पाहिजे। नंतर यामध्ये मोदकाची चाळणी ठेवायची आणि झाकण ठेवायचं। आपल्याला 10 मिनिटांसाठी मोदकं वाफवून घ्यायचे आहेत, पण पहिले 2 मिनिटं मोठा गॅस ठेवायचा आणि 8 मिनिटं आपल्याला मिडियम गॅसवर मोदकं वाफवून घ्यायची आहेत।
तर आपल्याला बघा 10 मिनटं लागलेले तो वाफवायला मोदक. तरी ते मी तुम्हाला दाखवते उघडून. किती मस्त असे आपले सुंदर असे मोदक तयार आहेत बघा. जर थोडेसे हाताला चिकट लागत असतील तर मोदक आपले वाफलेले नाहीत, पुन्हा 2-3 मिनटं आपल्याला मोदक वाफून घ्यायचे आहेत. तरी ते मी चाळणी खाली उतरून घेतलेली आहे बघा. तर मस्त असे अप्रतिम असे आपले मोदक तयार आहेत बघा. अगदी गणपतीसारखं डेकोरेशनसाठी इथे मी थोडासा केसर ठेवलेला आहे. तर तयार आहेत आपले हातानं कळ्या न पाडता मऊ लुसलुशीत अगदी लोण्यासारखे उकडीचे मोदक. तुम्ही पण गणपती बाप्पाच्या आगमनासाठी नक्की या पद्धतीने मोदक करून बघा. खूप सोप्या पद्धतीने मी रेसिपी सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.